सुप्रभात मुलांनो. आता आपण धडा जो आहे की नदी सुक्तम हा कशासाठी आहे तर सरलार्थम लेखनार्थम म्हणजेच काय तर भाषांतरासाठी हा पाठ आपल्याला आहे. हा तुम्हाला 50 मार्कवाल्यांना पण आहे, 100 मार्कवाल्यांना पण आहे. तर 100 मार्कवाल्यांच्या पुस्तकामध्ये 560 वरती आहे हा, आणि 50 मार्कवाल्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यावरती 544 वरती हा पाठ आहे. थोडासा पद्य टाईप, गद्य टाईप अशा पद्धतीचा हा पाठ आहे. तर या पाठाचं नाव आहे नदी सुक्तम. सुक्त म्हणजे काय, चांगली उक्ती किंवा चांगलं बोलणं. तर नदी सुक्तम म्हणजेच नदीचं स्तोत्र हा आहे. सरलार्थम लेखनासाठी हा पाठ आहे. आता नमामि गंगे ही एक योजना आहे, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर नमामि गंगे म्हणजे ह्या नमामि म्हणजेच नमस्कार करतो, आणि गंगा गंगा बघा, गंगा स्वच्छीकरणासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी नमामि गंगे असं एक ही योजना सुरू झाली आहे. नंतर जलविद्युत निर्माणायम कथम भवती असा तुम्हाला एक प्रश्न आहे. तर जलविद्युत निर्माण कशा प्रकारे होते किंवा कशी होते, ते छोटं निळा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न आहेत छोटेसे. तर त्याची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत की तुम्ही याची उत्तर द्यायची की कशा प्रकारे होते तुमच्या माहितीप्रमाणे. तर हा पाठ जो आहे तो ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलामध्ये विश्वामित्र आणि नदी यांच्यातला हा संवाद आहे इथे आपल्याला जो आहे तो, आणि त्याच्यावरच आधारलेला आहे. एका नाट्यातला हा उतारा आहे, आणि नद्यांचं महत्त्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी किंवा प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायला पाहिजे, खूप प्रयत्न करायला पाहिजेत. आणि मग यासाठीच हा विषय मांडण्यासाठीच हा पाठ आपल्याला आलेला आहे. तर नदीला आपण काय म्हणतो, जननी माता. तर या मातांची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. मग ती काळजी आपण घेतो का? स्वच्छ पाणी स्वच्छ राहायला पाहिजे, यासाठी आपण काय मेहनत घेतो ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. म्हणूनच हे जे आहे ते नमामि गंगे अशी ही योजना आहे. तर आपण नद्यांची काळजी घ्यायला पाहिजे, आणि ही आपल्या पुढे काळाची गरज आहे. जर आपल्याला पाणी स्वच्छ मिळालं नाही, पाणी प्यायला मिळालं नाही तर काय करणार, मनुष्य जगेल का? तर माणसाला पाणी हे, माणसाला आपण पाणी म्हणजे आपलं जीवन आहे असं आपण म्हणतो. मग हे जीवन जे आहे ह्या जीवनाची आपल्याला रक्षा करायला पाहिजे. मग हा जो पाठ आहे नदी सुक्तम, या पाठातून आपल्याला नदीचं स्तोत्र म्हणजे चांगलं बोलणं, नदीबद्दल चांगलं बोलणं किंवा नदीचं स्तोत्र असं ह्या पाठामध्ये आहे. बघा, नदी दाखवलेली आहे, नदीमधून 2 देवता बाहेर आलेल्या आहेत, म्हणजे नदी देवता, जलदेवता आपण त्यांना म्हणतो, आणि विश्वामित्र जे ऋषी आहेत ते काठावरती उभे आहेत आणि तिची प्रार्थना करत आहेत. अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला इथे दिसून येतं. पहा, हे चित्र जे आहे ते विश्वामित्र ऋषी आणि ह्या 2 नद्या आहेत, जलदेवता किंवा नद्यांची नावं जी आपल्याला इथे पुढे आले, शुतुद्री आणि विपाट अशा 2 नावं. म्हणजेच एक शुतुद्री म्हणजे सतलज नावाची नदी जी आपल्याला माहिती आहे, सतलज नावाने जी शुतुद्री असं आहे. तर या 2 नद्या या आपल्याला चित्रामध्ये दाखवतात. आता हे काय आहे या पाठामध्ये ते पाहूया. हा आहे संवादरूपी पाठ आहे, त्यामुळे हा सरलार्थम लेखनासाठी म्हणजे 4 मार्कांसाठी येतो. त्याची आपल्याला तयारी करायची आहे. रंगमंचे कीर्तनकारः कीर्तनं करोति श्रोतृवृंदः श्रवणे मग्नः. आता काय कंसामध्ये दिलेलं आहे की रंगमंच आहे, म्हणजे नाटक आहे ना, तर रंगमंच आहे, आणि या रंगमंचावर कीर्तनकार कीर्तन करत आहे, आणि श्रोतृवृंद म्हणजे जे ऐकणारे आहेत ते एकत्र ऐकण्यामध्ये छान मग्न झालेले आहेत. आता कीर्तनकार काय म्हणतात, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी पृथिव्याम सन्निधीं कुरु. म्हणजेच काय, या 7 नद्या आहेत पहा, या नद्यांची काय नावं घेतलेली आहेत.
गंगा, गंगे, यमुने, च एव म्हणजे आणि, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू नदी, कावेरी नदी या नद्यांनो पृथ्वीवरती वास्तव्य करा. असं त्यांनी हे एक श्लोक म्हटलेला आहे. असा त्याचा अर्थ आहे. सर्व नद्यांनी सन्निधिं कुरु, सन्निध म्हणजे वास्तव्य करणे, राहणे. ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे दशम्यां तिथौ गंगा दशहरा पर्व प्रारंभ. ज्येष्ठ मासे म्हणजे ज्येष्ठ महिन्यांच्या शुक्ल पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन पक्ष. पक्ष म्हणजे 15 दिवसांचा पक्ष म्हणजे अर्धा महिना आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपल्याकडे पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून पुढचा अमावस्येपर्यंत असे पंधरवडे आपण त्याला म्हणतो. मग त्याला पहिला पंधरवडा आणि दुसरा पंधरवडा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असं म्हणतात. पहिला पंधरवडा शुक्ल पक्ष, दुसरा पंधरवडा कृष्ण पक्ष. मग या शुक्ल पक्षात म्हणजे पहिल्या पंधरवड्यामध्ये दशम्यां तिथो, दशमी या तिथीला गंगा दशहरा, दशहरा म्हणजे दशहरा पर्व म्हणजे दसरा आपण म्हणतो. गंगा दसरा पर्व किंवा गंगा दशहरा पर्व सुरू होतं. आरंभ सुरू होतं. अस्मिन् पर्वणी नदी पूजनम कर्तव्यम. पर्वणी म्हणजे काय? पर्वणी म्हणजे पुण्यकाळ किंवा उत्सव. तर काय म्हटलंय? या पर्वणीमध्ये, या पुण्यकाळामध्ये नद्यांचं पूजन करावं. नदी पूजनम कर्तव्यम, नदी पूजन करावं असं कीर्तनकारांनी सांगतायत. कीर्तनकार आपल्या श्रोतृवृंदाला. आता श्रोतृवृंद काय म्हणतो? नदी पूजनम किमर्थम नदी पूजनम. नदीची पूजा कशासाठी नदीची पूजा करायची? तर कीर्तनकार सांगतात नदी खलु जीवनदायिनी. नदी कशी आहे? जीवन देणारी आहे. जीवनदायिनी, देणारी. दा हे धातू लावलेला आहे. नंतर अतः अस्मिन् वसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः जले दीपदानं कुर्वन्ति. अस्मिन् अवसरे म्हणजे या प्रसंगी. अवसर म्हणजे प्रसंग किंवा क्षण किंवा प्रसंग. मग या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोक काय करतात? नदीच्या पाण्यामध्ये दिवे सोडतात. दीपदान असं म्हटलं जातं ना. नदीच्या पाण्यामध्ये दिवे सोडले जातात. तर कशा प्रकारे? द्रोणे दीपम प्रज्वाल्य नदी जले समर्पयंती. द्रोण म्हणजे काय? झाड असतं की नाही, आपल्या झाडाच्या पानांपासून जे द्रोण असे तयार केलेले असतात, खोलगट भाग, खोलगट असेल त्याला द्रोण म्हणतो. तर झाडांच्या पानापासून तयार केलेल्या द्रोणामध्ये तो दिवा ठेवतात आणि नदीच्या पाण्यात तो दिवा प्रज्वलित करून म्हणजेच दिवा पेटवून किंवा लावून तो नदीच्या पाण्यामध्ये समर्पण केला जातो, अर्पण केला जातो. मग नदीच्या पाण्यामध्ये अर्पण करण्यासाठी हे दिवे पाण्यामध्ये सोडले जातात. आता एक छोटासा श्लोक आहे. जलम प्राशनार्थम कृषी वर्धनार्थम विद्युत निर्माणार्थम जलम जीवनार्थम. मग जल म्हणजे पाणी कशासाठी आहे? प्राशनार्थम. प्राशन म्हणजे पिणे. मग पाणी हे पिण्यासाठी आहे. कृषी वर्धनार्थम. कृषी म्हणजे शेत वाढवण्यासाठी आहे, पण पिकांना पाणी द्यावं लागतं की नाही. नंतर विद्युत निर्माणार्थम. वीज निर्मिती करण्यासाठी. आणि जलम जीवनार्थम. आणि पाणी कशासाठी? जगण्यासाठी. हे सगळं पाणी, या सर्व गोष्टींसाठी पाणी हे आवश्यक आहे. सजीवानां कृते नदी देवीतमा नदी मातृतमा. सजीवांसाठी नदी देवीसारखी आहे, श्रेष्ठ देवता आहे. नदी ही मातेसारखी श्रेष्ठ आहे. अतः अद्य नदी सुक्तम सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च. म्हणूनच आता आपण आज नदीचे सूक्त किंवा नदीचे स्तोत्र ऐकावे आणि लक्षात ठेवावे, आठवावे, लक्षात ठेवावे. आता श्रोतृवृंद काय म्हणतो? भोः पुराणिकवर्य कथम नदी अस्माकं माता कीदृशाः नदीनाम् उपकाराः. आता अहो पुराणिक बुवा,
नदी आपली माता कशी काय? अस्माकं माता कीदृशा नदीनाम उपकारः, नदीचे उपकार कसे, असं ते म्हणतात. तर कीर्तनकार सांगतात, शृणुत आर्या शृणुत, हे आर्य हो, हे लोक हो, ऐका. आर्य म्हणजे लोक, लोक हो ऐका. अतिप्राचीना खलु एषा कथा, ही जी गोष्ट आहे ती अतिशय प्राचीन पुरातन काळातली आहे. अस्ति विश्वामित्रः नाम कुशिकपुत्रः मुनिवरः, विश्वामित्र नावाचे कुशिकपुत्र म्हणजेच कुशिक ऋषींचे पुत्र असलेले हे विश्वामित्र. म्हणजे कुशिक पुत्र असलेले हे विश्वामित्र हे श्रेष्ठ ऋषी होत, मुनिवर. सपरिवारम सगोधनम सह दूरताः आगताः, सपरिवार म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर आणि सगोधन म्हणजे आपल्या गोधन म्हणजे गाई गुरांसह ते दुरून इकडे आलेले आहेत. मार्गम आक्रामन सह विपाट तथा शुतुद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्तः, मार्ग किंवा चालता चालता ते विपाट म्हणजेच विपाट नदी म्हणजे कुठली, बियास नदी, जी बियास नदी तीच म्हणजे विपाट. तसेच शुतुद्री, शुतुद्री म्हणजे सतलज नदी, म्हणजेच बियास नदी आणि सतलज नदी या दोन नद्यांच्या संगमाच्या जवळ ते आलेले आहेत. संगमम प्राप्ताः म्हणजे संगमाजवळ आले. प्राप्ताः म्हणजे प्राप्त म्हणजे मिळणे असा अर्थ होतो, पण संगम म्हणजे त्या संगमाजवळ ते आलेले आहेत अशी रचना. आता हे विश्वामित्र जे कुशिकपुत्र हे श्रेष्ठ मुनी ऋषी हे आपल्या परिवार आणि आपल्या गाई गुरांना घेऊन विपाट आणि शुतुद्री म्हणजेच बियास आणि सतलज या दोन नद्यांच्या इथे संगमावरती संगमाच्या जवळ आलेले आहेत. आता काय आहे ते बघूया. आता विश्वामित्र, कथम लंघनीयः प्रवाहो नदीनां, कथम रक्षितव्यम जनम ततः प्रविशति विश्वामित्रः नदीम प्रणम्य. हे कंसातलं जे वाक्य होतं ते तुम्हाला कळलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. ततः म्हणजे नंतर, नंतर तेथे विश्वामित्र प्रवेश करतात आणि नदीला नमस्कार करतात आणि म्हणतात, कथम लंघनीयः प्रवाहो नदीनां, कथम रक्षितव्यम जनम गोधनं च, कथम याचितव्य सरणाय मार्गः, कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीनां. आता त्यांना प्रश्न पडलेला आहे की लंघनीय म्हणजे ओलांडावा आणि रक्षितव्य म्हणजे रक्षण करावे, याचितव्य म्हणजेच मागावे आणि तरण म्हणजे तरुण जाणे किंवा पार करणे. आता म्हणजे लक्षात आलं, लंघनीय म्हणजे ओलांडणे, नंतर रक्षितव्य म्हणजेच रक्षण करणे, याचितव्य म्हणजे मागणे आणि तरण म्हणजे पोहून जाणे किंवा पार करणे. आता त्यांना प्रश्न पडलेला आहे की या नद्यांचा प्रवाह कसा ओलांडावा आणि लोक आणि गायी यांचं रक्षण कसं करावं, तसंच पलीकडे तरुण जाण्यासाठी किंवा पोहून जाण्यासाठी पार करण्यासाठी मार्ग कसा मागावा आणि नद्यांची शुभेच्छा कशी मागावी. म्हणजे नद्या जर प्रसन्न झाल्या तरच आपल्याला पलीकडे जाण्यासाठी मार्ग देतील. मग तो मार्ग कशा प्रकारे आपल्याला मिळवता येईल यासाठी त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि यासाठी त्यांनी एक श्लोक म्हटलाय तिला, नदीला नमस्कार करून. आता नदी विपाट काय म्हणते बरं, कहा खलु एषः मानवः अस्मान् किमर्थं वंदते स्तौती च. आता काय खरोखरच कोण हा माणूस आहे, अस्मान् किमर्थं वंदते स्तौती च, स्तौती म्हणजे स्तुती करणे, आपल्याला स्तुती का करतोय आणि आपल्याला नमस्कार का करतोय. आर्य किन्नामा भवान कस्मात् अस्मान् आह्वयति. आता त्या काय म्हणतात, आर्य म्हणजे किंवा महाराज, आर्य किंवा महाराज असं आपण म्हणतो.
किन्नामा, किम नाम असं त्याचा अर्थ. तुम्ही किंवा आपण आम्हाला कशासाठी आवाहन करत आहात, किंवा आपण आमची प्रार्थना किंवा आम्हाला नमस्कार करताय, आमची स्तुती का बरं करत आहात. विश्वामित्र, ऐ मात विश्वामित्रोहम, हे माते, हे माता, मी विश्वामित्र आहे. दूरतः आयातः रथैः शकटैः च, दुरून आलो आहे आणि माझ्याबरोबर रथ आणि गाड्या सुद्धा आहेत. रथ आणि गाड्यांबरोबर मी तिथे आलेलो आहे. वयम सर्वे परतीरम गंतुम समुत्सुकाः, परतीरम म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर, दुसऱ्या काठावर. आम्ही सगळे दुसऱ्या पलीकडच्या काठावरती जाण्यासाठी उत्सुक आहोत. उत्सुक आहोत. आता नदी शुतुद्री काय म्हणते, नदी शुतुद्री बघूया. असं त्यांनी सांगितल्यावर, विप्रवर मधुराते खलुवाणी. विप्रवर म्हणजे विप्रवर, वर म्हणजे श्रेष्ठ, प्रवर श्रेष्ठ, विप्र म्हणजे ब्राह्मण. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझी वाणी जी आहे ती खरोखरच गोड आहे. तू खूप छान बोलतो आहेस. रंजयती आसमान, आम्हाला आनंद देते. वद कथम तव सहाय्य कर्तव्यम, सांग आम्ही तुझी कशी मदत करावी बरं. विश्वामित्र, अंब, अंब म्हणजे आई. मातेला, आईला संस्कृत समानार्थी शब्द अंब, माता, जननी. शृणु मे अभ्यर्थनाम, अभ्यर्थनाम म्हणजे प्रार्थना. हे माते, माझी प्रार्थना ऐकावी. गाधा मे भविष्यसी, गाधा म्हणजे कशी, उथळ, गाधा किंवा कमी खोल. माझ्यासाठी तू थोडी कमी खोल होशील का, किंवा तू थोडी उथळ हो. स्वल्पी भवतु जलौघः, जलओघ, जलौघ म्हणजे जलओघ, जलओघ म्हणजे पाण्याचा ओघ किंवा पाण्याचा प्रवाह. आणि स्वल्पी भवतु म्हणजे कमी कर. कृपया तुझ्या पाण्याचा ओघ थोडा कमी होऊ देत. येन वयम सुखेनैव परतीरम प्राप्तुम शक्नुमः, ज्यामुळे आम्ही सुखाने किंवा सहजपणे पलीकडच्या काठावरती जाऊ शकू. मी प्रार्थना केलेली आहे की हे माते, आमची प्रार्थना ऐक आणि माझ्यासाठी पलीकडे जाणं गरजेचं आहे. तर तू मला माझ्यासाठी प्रवाह थोडा उथळ करशील का, प्रवाहाचा वेग थोडा कमी करशील का, आणि तुझं पात्राची खोली थोडीशी कमी करशील का. जर केलंस तर आम्ही पलीकडे जाऊ शकू. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आता विपाट नदी काय म्हणते, देवेंद्र खलु परमेश्वरः मार्गम मह्यम प्रदत्तवान हत्वा वृत्रम वज्रहस्तः नदी प्रवाहम विमुक्तवान. मया न कार्या तस्य अवज्ञा क्रुद्धो देवो भविष्यति क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवति. आता नदी विपाट हिने काय सांगितलंय, देवेंद्र म्हणजेच कोण, देवांचा राजा इंद्र, आणि प्रदत्तवान म्हणजे दिले. वृत्र, वृत्र म्हणजे कोण, वृत्र नावाचा राक्षस किंवा वृत्रासूर, वृत्र नावाचा राक्षस किंवा वृत्रासूर. ह्या वृत्रासुराचा इंद्राने वध केला आणि नदीचा प्रवाह जो अडवलेला होता तो आमच्यासाठी मुक्त केला. म्हणूनच मयान कार्या तस्य अवज्ञा, म्हणूनच आम्हाला त्याची अवज्ञा आम्ही करू नये. इंद्राची अवज्ञा आम्ही करता कामा नये, नाहीतर इंद्रदेव क्रुद्धो भवती, क्रुद्धो भविष्यती, नाहीतर इंद्रदेव आमच्यावर रागावतील. क्षमस्व, क्षमा करा, क्षमा करा विश्वामित्र, आम्ही तुझ्यासाठी कधीही थांबू शकणार नाही, असं त्यांनी
ह्या नदीनी विपाट नदीने अशी प्रार्थना केली. आता दोन्ही नद्या म्हणतात, नद्यौ रे विश्वामित्र नैव विरमावह त्वत्कृते नैव कुर्वहा देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपाम. आता काय म्हणाले त्या, हे विश्वामित्र, तुझ्यासाठी आम्ही थांबणार तर नाहीच, आणि त्वत्कृते म्हणजे तुझ्यासाठी, नैव कुर्वहा देवेंद्रस्य कार्य अधिक्षेपम, आणि देवेंद्र म्हणजे इंद्राच्या कामामध्ये आम्ही कोणताही अधिक्षेप किंवा कुठलीही लुडबुड, आपण त्याला लुडबुड म्हणतो ना, तर ती आम्ही कुठलीही लुडबुड करणार नाही किंवा इंद्राच्या कामामध्ये आम्ही कुठलीही हयगय करणार नाही. इंद्राचं काम हे आम्ही सतत करतच राहणार, त्याच्या आज्ञेची आम्ही अवज्ञा त्याची करणार नाही. आता विश्वामित्र म्हणतात, नैव मातः मास्तु देवेंद्रस्य अवज्ञा. नाही माते, माझ्याकडून देवेंद्राची अवज्ञा होणार नाही. आणि होताच का नाही असं, केवलम इच्छामह परतीरम गंतुम, मला फक्त पलीकडे जाण्याची इच्छा आहे. हे मातः प्रसिद्ध, हे मातांनो प्रसन्न व्हा. वयम सर्वे तव पुत्राः एव, आम्ही सर्व तुझ्या मुलासारखीच आहोत किंवा आम्ही सर्व तुझी लेकरे आहोत. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः, आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. न किंचिदपि अस्माभिः कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत. अधिक्षेप म्हणजे अपमान, तुझा अपमान आमच्याकडून कधीही होणार नाही याची मी काळजी घेईन. एषा मे प्रतिज्ञा, ही मी प्रतिज्ञा करतो आहे. काय प्रतिज्ञा केली त्याने, की माझ्याकडून तुमचा कधीही अपमान होणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आता विपाट नदी काय म्हणते, किम काय, एषः मर्त्य माम माता इति संबोधयति. मर्त्य म्हणजे मृत्यू येणारा म्हणजेच मानव, मर्त्य मानव. हा मर्त्य मानव मला आई म्हणतो. नदीशुद्ध कथम माता न करोति सहाय्यम स्वपुत्रस्य. आता आपल्या मुलाला आई सहाय्य करणार नाही का. साधू मानव श्रेष्ठ, साधू म्हणजे छान किंवा शाबास, छान छान, हे मानव श्रेष्ठ छान. किंतु कच्चित तव वंशजाः मनुजाः तवेदं वचनं विस्मरिष्यन्ति. परंतु कधीतरी तुझे वंशज जे मानव आहेत ते तू दिलेलं हे जे वचन आहे ते कशावरून विसरणार नाहीत, असं त्या नदीने प्रश्न केला आहे. तर विश्वामित्र सांगतात, नहि मातः नैतत् शक्यम, सर्वाः सरिताः सुखं वहन्तु, सर्वे जनाः सुखिनः सन्तु. विश्वामित्र निर्गच्छति. आता काय म्हणतात, न एतत् शक्यम म्हणजेच हे माते, खरोखरच हे शक्य नाही, विसरणार नाहीत. सगळ्या नद्या सुखाने वाहोत, सर्व लोक सुखी होवोत, असे म्हणून विश्वामित्र निघून जातो. आता काय आहे, शेवटचा जो भाग आहे तो ही कथा इथे विश्वामित्रांना आता नदीने मार्ग दिलेला आहे आणि ही कथा इथे संपली. आता कीर्तनकार सांगतायत, एवं विश्वामित्रः नद्यौ प्रीणयित्वा परतीरम गतवान. अशा प्रकारे नदीला प्रसन्न करून, प्रीणयित्वा म्हणजे प्रसन्न करून, दुसऱ्या तीरावरती विश्वामित्र गेले. अयि श्रोतारः इत्थं नद्याः मानवाः च परस्परं प्रीणयन्ताः संस्कृतीं संवर्धितवन्ताः. हे श्रोते हो, अशा प्रकारे नद्या आणि मानव यांनी एकमेकांना प्रसन्न करून संस्कृतीचा
विकास झाला किंवा संस्कृती वाढविली, वर्धितवंत वाढविली. आता एक श्लोक आहे. प्रवाहिता तरंगिणी संस्कृतिर्विकसिता प्रमुदिताश्च मानवाः सरित्कृपा समुन्नतः नंदिता कृषिवला प्रफुल्लिता वसुंधरा अन्नदान निर्भरा सस्यश्यामलाधरा सेतुबंधरोधितं नियंत्रितं नदीजलं जनित्रमत्र चालितं जीवनं प्रकाशितं. आता ही कशी आहे नदी? तर प्रवाहिता म्हणजे वाहणारी, सतत वाहणारी, आणि जिच्या तरंगिणी नदीला संस्कृत समानार्थी आहे. नदी ही प्रवाहित झाली, संस्कृती विकसित झाली. प्रमुदिता म्हणजे आनंद, माणसाला आनंद झाला. आणि नदीची सरित कृपास, नदीची कृपा या नदीच्या कृपेने सर्व मानवांची उन्नती झाली, त्यामुळे मानव आनंदित झाला. कृषीवल म्हणजे शेतकरी आनंदित झाला, आणि त्याने पृथ्वी, शेतकरी आनंदित झाल्यामुळे काय झालं? पृथ्वी प्रफुल्लित झाली. म्हणजेच काय? तर पृथ्वीवरती पिकं आली सगळीकडे छान. अन्नदान निर्भरा म्हणजे पिकांमुळे सावळ्या रंगाची अशी पृथ्वी. सस्य श्यामल, श्यामल म्हणजे काळी सावळी, सस्य म्हणजे पीक, पिकांमुळे ही पृथ्वी सावळ्या रंगाची दिसू लागली आणि मोठ्या प्रमाणावरती अन्नदान करू लागली. म्हणजेच भरपूर पीक आल्यामुळे ती काय करायला लागली? भरपूर पीक दिलं तिने, जे पेरलं शेतकऱ्यांनी त्यातून तिने भरपूर पीक दिलं, म्हणून ती काय झाली? अन्नदान निर्भरा झाली. नंतर काय झालं? लोकांनी काय केलं? सेतुबंध, सेतुबंध म्हणजेच पूल बांधले, नद्यांवरती धरणं बांधली, पूल बांधले, पाणी अडवलं. आणि जनित्रमत्र म्हणजेच काय? तर विद्युत जनित्र, आपल्याला पाण्यावरती चालतं की नाही, विद्युत जनित्र चालू केलं आणि लोकांचं जीवन हे प्रकाशमय झालं. मग ऐ श्रोतृवराहा, हे श्रोतृवरो किंवा हे श्रोत्यांनो, इत्थं मानवीयं जीवनं नदीतीरे नदीनामेव सहाय्येन समृद्धम. अशा प्रकारे माणसाचं जीवन हे नद्यांच्या काठावरती, नद्यांच्या किनाऱ्यावरती, नद्यांच्याच मदतीतून, नद्यांच्या सहाय्यातून समृद्ध झालं. बघा, आपल्याला माहिती आहे की सिंधू संस्कृती आपण म्हणतो, सिंधू नदीच्या काठावरतीच वसली. म्हणजे जिथे लोकांना पाणी हे जीवन आहे. पाणी सर्व गोष्टींसाठी पाणी लागतं, आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं महत्त्वाचं म्हणजे, आणि सर्व गोष्टींसाठी, स्वच्छतेसाठी आपल्याला पाणी लागतं, शेती पिकवण्यासाठी पाणी लागतं. बघा, आपण विद्युत जनित्र चालवण्यासाठी पाणी लागतं. म्हणजे पाणी हे सगळ्या गोष्टींसाठी लागतं. म्हणूनच ज्या संस्कृती लोक जिथे जिथे राहायला गेली त्या ठिकाणी पाण्याचा जिथे साठा आहे, नद्या आहेत, अशा ठिकाणीच लोक राहायला गेली आणि नदीच्या किनाऱ्यांनीच वेगवेगळ्या संस्कृती विकसित झाल्या. म्हणूनच नदीच्या सहाय्याने लोकांचं जीवन समृद्ध झालं. अधुना कथयत, मग आता सांगा, अपि विश्वामित्रस्य वचनं तस्य वंशजाः नाम वयं सर्वे मनुजाः अधुनापि अनुसरामः. आता मग सांगा की विश्वामित्राचे वचन त्यांचे वंशज असलेले म्हणजेच आपण सगळे मानव आजही पाळत आहोत का? म्हणजेच काय, तर नदी आपण स्वच्छ ठेवत आहोत का? आपण किती पाण्यासाठी प्रदूषण किती होतं आणि काय 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 वेगवेगळ्या गोष्टी, कचरा टाकला जातो पाण्यामध्ये किंवा काय, तर हे जे गोष्टी आपल्या हातून घडतात. मग हा शेवट प्रश्न विचारला आहे की मग सांगा की या विश्वामित्राचे जे आपण वंशज आहोत मानव, ते आपण आज सुद्धा त्यांनी दिलेलं वचन जे आहे की नद्या सुखाने वाहोत, स्वच्छ राहोत, हे आपण पाळतोय का? असं हा शेवट प्रश्न विचारून श्रोतृवृंद आणि हा जो कीर्तनकार आणि श्रोतृवृंद, विपाटा नदी, शुतुद्री नदी आणि विश्वामित्र यांच्यातला जो संवाद आहे तो आपण इथे पाहिला. हा आपल्याला सरलार्थम लेखनासाठी आहे.
आणि सरळार्थ लेखनासाठी तुम्हाला चांगलं माहिती आहे की सरळार्थ लेखनासाठी आपल्याला तो 4 मार्कांसाठी येणार आहे. 50 मार्कवाल्यांना पण 4 मार्कासाठीच येतो, 100 मार्कवाल्यांना पण 4 मार्कांसाठीच येतो. त्यामुळे याचं भाषांतर मी तुम्हाला पाठवते, म्हणजे मग तुमची चूक व्हायला नको. मी फोटो काढून पाठवते, तुम्ही भाषांतर मात्र नुसतं पाठवल्यानंतर ते लिहून काढायचं आहे वहीमध्ये, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. वहीत लिहा आणि अभ्यास असाच व्यवस्थित करत राहा. काही जण मला अभ्यास करून पाठवत आहेत, काही जण पाठवत नाही आहेत. तर सगळ्यांनी अभ्यास करताय की नाही? काही जणांनी पाठवला आहे, त्यांनी चांगलीच गोष्ट आहे. तर सगळ्यांनी पाठवा अभ्यास आणि अभ्यास भरपूर करा, लक्ष द्या. आता आपल्याला काही गोष्टी आपल्या पोर्शनमधून वगळण्यात येतील, आलेल्या आहेत, त्या आता बघून तुम्हाला त्याप्रमाणे आम्ही सांगूच. आणि आता मी इथे थांबते. धन्यवाद.